Yes, sir. This is sir. No. I will continue, but you just introduce what is purpose of our this. मैं हिंदी में बोलता हूँ, मेरी सॉरी मराठी। हमने 5 साल पहले कल्पना की थी एक जवाहर इकोलॉजी सेंटर बनाने की। तो मेरा बॉम्बे में एक एनजीओ है, मुंबई सस्टेनेबिलिटी सेंटर, और मैं 2015 में सबसे पहले जवाहर आया था क्योंकि हम प्रगति प्रतिष्ठान सुनंदा टाइप पटवर्धन के साथ में कुछ डॉक्यूमेंटेशन कर रहे थे गाँव का। और तब मेरे को ये जो पूरा बाल कापरे का जंगल है वो बहुत ज़्यादा सुंदर लगा था। एंड देन आई वाज वेरी ऑल्सो अपसेट कि आप जंगल से बाहर निकलते हो तो पूरा लैंडस्केप बिल्कुल ख़राब हो जाता है, एक भी पेड़ दिखता नहीं है आपको। तो तब ये जवाहर इकोलॉजी सेंटर की कल्पना आई थी कि हम यहाँ के फॉरेस्ट और यहाँ की जो फ्लोरा है उसको कैसे बचा पाएँ, बायोडाइवर्सिटी को। लेकिन 5 साल तक कुछ फंडिंग नहीं मिली थी। पिछले साल थैंकफुली हमको एक इंडियन ही हैं जो 20 साल से अब कैलिफोर्निया में रह रहे हैं, सॉफ्टवेयर एंटरप्रेन्योर, उनको प्रोजेक्ट बहुत अच्छा लगा, चिराग कतरानी। तो उन्होंने एक निसर्ग फाउंडेशन बनाया है, उसकी फंडिंग से हम ये प्रोजेक्ट को रीस्टार्ट कर पाए। और उसमें एक बहुत इंपॉर्टेंट एम ये था कि लोगों को कैसे इकोलॉजी और फॉरेस्ट के साथ जोड़ें, इंफॉर्मेशन बढ़े। और अक्टूबर में थैंकफुली हम अटुल सर को मिले, तो तब से तो हमारा बिल्कुल ही अलग ही डायमेंशन हो गया है काम का। मनोज को मिले और फिर धीरे धीरे हम सिंधु सर को मिले, फिर वाणिज्य सर को मिले। तो अभी बढ़ते जा रहा है और ये पहली ट्रेल है, तो वी आर वेरी हैप्पी। और मैं उनको कह ही रहा था कि कल वैलेंटाइंस डे है, तो हमारा लव फॉर फॉरेस्ट डे हो गया है ये। तो दैट्स इट। तो आई एम वेरी हैप्पी कि आप लोग आए एंड थैंक यू सर। आपने भी मी मराठीत सांगणार म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांना तर एवढं इंग्लिश होत नाही, तर मग मराठी। तर बायोडायव्हर्सिटी काय हे मी तुम्हाला हळूहळू जाता जाता सांगतच राहील। बायोडायव्हर्सिटीचं महत्त्व काय असतं हे पण आपण ट्रेलमध्ये डिस्कस करू, बोलू ठिकठिकाणी थांबून। त्यातला पहिला आस्पेक्ट जो शेवटी असायला पाहिजे तो पहिल्यांदा सुरुवात करतो आपण, ते म्हणजे कॉन्झर्वेशन। महत्त्व सांगायच्या आधीच मी तुम्हाला सांगतोय कॉन्झर्वेशन कसं केलं जातं किंवा कसं केलं पाहिजे। 2 वेज असतात कॉन्झर्वेशनचे, एक्स सिटू कॉन्झर्वेशन आणि इन सिटू कॉन्झर्वेशन। एक्स सिटू म्हणजे काय, यू हॅव टू कलेक्ट दॅट प्लांट और ॲनिमल और बर्ड्स, तुम्हाला ते आणायचे एखाद्या त्याच्या अधिवासाच्या बाहेर, त्याच्या हॅबिटॅटच्या बाहेर आणून त्यांना ग्रो करायचं, त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि परत ते रिइंट्रोड्यूस करायचे त्याच्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये, त्याच्या अधिवासामध्ये। हे झालं एक्स सिटू कॉन्झर्वेशन। दुसरा टाईप असतो इन सिटू कॉन्झर्वेशन। इन सिटू कॉन्झर्वेशनमध्ये काय केलं जातं, वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज किंवा नॅशनल पार्क्स असे तयार केले जातात, प्रोटेक्टेड एरिया तयार केले जातात आणि त्या एरियाला प्रोटेक्शन देऊन तिथले प्लांट्स ॲनिमल्स हे तसेच आहेत तसे त्यांना मेंटेन केलं जातं, कॉन्झर्व केलं जातं, नॅचरली त्यांचे ते फ्लरिश होतात। त्या इन्सिटू कॉन्झर्वेशनमध्येच एक मोठा रोल प्ले करतं ते म्हणजे देवराई। देवराई ही देवराई आहे ना, बऱ्याच ठिकाणी कोकणामध्ये किंवा घाटमाथ्यावरती सुद्धा देवाच्या नावाखाली एक जागा सोडलेली असते, एरिया ठेवलेला असतो, मेंटेन केलेला असतो आणि त्या एरियामध्ये कुठलाही लोकल माणूस जो देवाला मानतो तो कधी प्लांट कटिंग करायला जात नाही किंवा तिथे जाऊन कुठलाही त्याचं डिस्ट्रक्शन करत नाही, देवाला घाबरून म्हणा किंवा देवाला आदर म्हणून म्हणा। त्यामुळे देवराईमध्ये नाही का, हे आज तयार झालेलं नाही आहे, शेकडो वर्षापासूनचे हे पॅच आहेत ना, हे अनडिस्टर्ब आहेत आणि त्याच्यामुळे या प्रत्येक देवराईमध्ये असे खूप सारे जे प्रिमिटिव्ह टाईपचे अँजिओस्पर्म आहेत ना, म्हणजे जुने अँजिओस्पर्म, ज्या प्रिमिटिव्ह फॅमिलीज आहेत त्यातले किंवा रेअर असे प्लांट्स जे बाहेर एक्सटिंक्ट व्हायला लागलेत, पण ते अशा देवराईच्या पॉकेटमध्ये, पॅचमध्ये कॉन्झर्व होतात, जसेच तसे मेंटेन राहतात। त्यामुळे देवराई एक महत्त्वाचा रोल प्ले करतं एक्स सिटू कॉन्झर्वेशनमध्ये, इन सिटू कॉन्झर्वेशनमध्ये आहे त्या ठिकाणी कॉन्झर्व करण्यासाठी देवराई सगळ्यात महत्त्वाची आहे। अशा देवराई आयडेंटिफाय करायला पाहिजेत, लोकेट करायला पाहिजेत आणि त्यांच्याबद्दल तिथल्या लोकल लोकांना समजून सांगायला पाहिजे की हे किती महत्त्वाचं आहे आणि हे आपण कसं वाचवायला पाहिजे। त्यांचे ते वाचवतात, कारण ते देवासाठी वाचवतात। कधी कधी इन्क्रोचमेंट पण होती आणि काही लोक त्यात
ॲडिशनल काहीतरी एक्झॉटिक एलिमेंट किंवा एक्झॉटिक प्लांट आणून पण लावतात. त्यामुळे ती बाकीची जी नॅचरल हॅबिटॅट आहे, नॅचरल जे कंपोनंट आहेत ते डिस्टर्ब होऊ शकतात. ही एक वाघोबा देवाची देवराई आहे आणि त्या देवराईचं मी तुम्हाला सांगतो, जवाहरला मी ज्यावेळेस 2017ला पहिल्यांदा आलो त्यावेळेस या देवराईने माझं एकदम लक्ष कॅच केलं होतं. मी इथे बरेच वेळेस बसतो पण या कट्ट्यावरती छान स्पॉट आहे, शांतता असते. आणि हे एक झाड आहे बघा सगळ्यात मोठं, हां याला फणसी असं म्हणतात. याचं बॉटनिकल नेम आहे करालिया ब्रॅकिएटा. करालिया ब्रॅकिएटा. तर करालिया ब्रॅकिएटा हे एक रायझोफोरेसीचा मेंबर आहे. रायझोफोरेसी नावाची फॅमिली तुम्हाला अजून माहिती नसेल, पण प्लांटला एक बॉटनिकल नेम असतं आणि सारखे असणारे प्लांट आहेत ना ते एका फॅमिलीत इन्क्लूड केलेले असतात. रायझोफोरेसी ही एक मँग्रू फॅमिली. मँग्रू कळतं तुम्हाला, खारफुटी वनं आणि खारफुटी जंगलात येणारी जी झाडं आहेत ना ती वेगळी असतात. त्यांना जमिनीतनं मुळं बाहेर येतात, ब्रिदिंग रूट असतात त्यांना, निमॅटोफोर म्हणायचं त्यांना. का तर ते खारफुटी म्हणजे दलदलीच्या प्रदेशात येत असतात. तर ते निमॅटोफोर्स असणारी फॅमिली रायझोफोरेसी जी फक्त आणि फक्त हाय टाईड आणि लो टाईड या 2 लेवलमध्येच येते. खारफुटी माहिती आहे तुम्हाला, मँग्रूज. तर मँग्रूज आहेत ना त्या मँग्रू फॅमिलीपैकी एक प्लांट आहे आणि हे फक्त 2 ठिकाणी जव्हारमध्ये, फक्त 2 ठिकाणी जव्हारमध्ये आहे. एक जो आपला जुना पेट्रोल पंप आहे ना त्याच्या शेजारी 2 झाड आहेत. जुन्या पेट्रोल पंपाच्या मागे एक आहे आणि त्याच्या पुढे एक कब्रिस्तान आहे, त्याच्यामध्ये एक झाड आहे आणि इथे एक झाड आहे. फणशी म्हणून हे झाड आहे. रायझोफोरेसी मधलं एक इनलँड प्लांट, मँग्रू सोडून बाहेर येणारं रायझोफोरेसीचं प्लांट. आता आपले देऊ मामा आपल्याला या देवाबद्दल सांगतील, देवराईबद्दल सांगतील. परत आपण एक 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 झाड बघत बघत पुढे जाऊया. मला थोडं माहिती दे. माहिती दे देव कसं कसं काय. आहे, कधी काय इथं कधी जमता तुम्ही ते सगळं आपल्या भाषेत सांग. एक मिनिट हा, इकडे पाहून सांग. त्यांच्या तिकडे म्हणजे देव काही करायला असतो ना, ते कार्यक्रम राहतो ते टायमाला थांबतात. म्हणजे साथीचा टाईम येतो ते टायमाला इथं थांबतात आणि तिथे नंतर मग इथून झाला काय मग ते तिकडे खाली तिकडे जातो. ते खाली बाळ कापडाचे तिकडे इथला झाला जे जेवण वगैरे झाला ना, कार्यक्रम होऊन जेवण झाला काय मग तिकडे आम्ही चालतो. हे कधीपासून आहे? ह्या फार जुने आडवडिलापासून आहे ते. ह्या आडवडलापासून आहे. हा म्हणजे जुने म्हातारा असतील ना त्यांचे पासून, हा ते त्यांचे पासून आहे. मगून ते आपलं आता नवीन करणं येलं करायला लागतं आणखी परत असं आहे. आणि केवढा एरिया आहे हा, किती काय हे? हो एरिया असा थोडासाच आहे. ओढा जेथे आहे ना असा आहे ना थोडा. बाकी ते तिकडे आहे हे गावदेवी आपली. गावदेवी वेगळी आहे. हा गावदेवी वेगळे आहे. हो वाघ्या देऊन ते आपले समोर तिथं सूर्यदेव आहे तो. सूर्यदेव वेगळे. हा हे बघा आपल्या आदिवासी कल्चरमध्ये सगळ्यात महत्वाचं काय, नेचर इज आवर गॉड. वाघ आहे ना वाघे देव, सूर्यादेव सूर्यादेव. हा आणि ती गावदेवी ती तिकडे ते तिकडे आहे. साथीच्या वेळेस तुम्ही इथे येता. हा साथीचे दिवस आम्ही येतो. साथीच्या दिवशी, साथी माहिती आहे तुम्हाला? हा साथीच्या दिवशी इथे यावं लागतं कासटवाडीतल्या लोकांना. हा इथले ते आपले बाळ कापडाचे असं आमचे 4-5 पाडे असं आहेत ते थोडे पाडे इथे येतात मग 4-5. हा 5-6 पाडे. हा हा ते असं इथे पाडे आहेत थोडे असं असं आम्ही थोडे. साथीचा देव असतो. साथीचा देव बकरा आणतात, बकरा आणतात काय असं. नाही नाही यात्रा नसते. किती ते देवाचं आहे. 4-5 पाड्यांचं एकत्र येऊन एक शेंदूर आपले दिवशी शेंदूर नवीन सेलिब्रेट आणायचा मग शेंदूर शेंदूर लावायचा. साथीचे दिवस हो त्यांना शेंदूर नवीन आणून लावायचा. मग असा करायचा. त्यांना देवाला ते दिवस लावायचा आणि मग ते दिवस चांगला कार्यक्रम करायचा. नाही मग जेवण वगैरे करतात आणि जेवतात मग बस बकरं काही दिलं त्यांना कापून मग ते खातात पण ना. आमचं माणूस खातात तसं ते मग जातात ते. मग संध्याकाळचे तिथं त्यांची मढी आहे बाळ कापडीला. म्हणजे हेच गावाची मढी तिथं खालती आहे. ते खाल पड आहे तिथं आहे. तिथं मग ते एक रात तिथं राहतात. कधी असतं ते? म्हणजे आपले बारिशची टाइम कधी येतं ते टायमाला राहतात. दिवाळीचे 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 टायमाला. दिवाळीच्या अगोदर
म्हणजे ती झाली काय मग दिवाळी आपली असं. अजून काहीतरी महत्व असतं ना साथीचं, तोपर्यंत काही खात नाहीत, जनावर सोडत नाहीत असं असतं. हां जनावरं मोकळी म्हणजे जनावरं मोकळी सोडायची नाही. आता आहे म्हणजे आपली लाणी असते, नागली काही लावलेली असते भात, ते खातात तर मग ती नाही का म्हणून ही साथ होड सगळा कापणी पिकणी आपली धान्य गोळातून आणि मग आता हे उसा द्यायचे हाकलून गुरं. हा साथीचा हे होईपर्यंत, देव होईपर्यंत नाही का नाही जनावर उसाट सोडत नाही, तिथून पुढे मग जनावर उसाट. आता हाकलून दिले, आता जाती तरी येणार असं. मग परत पावसाळ्याच्या सुरुवातीला एक हिरव्या भाजीचा सण असतो. त्या हिरव्या भाजीचा सण झाला की सगळी कवळी भाजी, कवळी भाजीचा सण असतो. कवळी भाजीचा सण झाला की मग सगळी जनावर धरून आणायची आणि आपली आपली बांधायची. बाबा ही देवराई कोण वैयक्तिक मालकीची आहे का गावाची आहे? गावाची. आणि ह्याचं मग हे सगळं राखण्याचं काम कोण करतं? कोणी पण करायचं असं. आपली पूजा कोण करतं का इकडे? पूजा होते याचं बसत नाही कोणी तसं. नाही ना? नाही. पण असं कोणी पण आपले देखरेख. आता आमचा गाव इथे समोर आहे आमचा, त्याच्यामध्ये आमचं मूळ गावच आहे कासेटवाडी. तर आम्ही याची राखण म्हणजे पाहतो, पण असं बसत तिथे कोणी नाही असं. पूर्वी इथं पूर्ण जंगल होतं हे, हा जंगल भरपूर होता, पण आता हे तुटून गेले, मुडले काय असे झाले ते. म्हणजे हे तोडलंय का तुटून गेलंय? हे तुटलं काय, कोणी काही लाकडं पण घालून जातात ना फाटेलं. हा मग आता तोडायला लागले. पहिले आम्ही सांगायचे का आता तोडायचे नाही, तर काय आताची पोराला काय समजे ना. आता काय काय होतं त्याला असा होतं, नाही तर तो सूर्यदेव आपला त्याच्या तरी सगळा असा त्या एकदम मोठा करून. मुलांनो एकच मिनिट डिस्टर्ब करतो मी तुम्हाला. हा एक मॉथ आहे, हा मॉथ, ब्ल्यू टायगर मॉथ असं म्हटलं जातं याला, ब्ल्यू टायगर मॉथ. अजून हा प्युपातनं बाहेर निघतोय आणि त्याचे पंख आहेत ना, अजून त्याला ते स्प्रेड करायचे. तो पंख पूर्ण स्प्रेड करेल आणि मग उडायला सुरुवात करेल. आत्ता प्युपातनं बाहेर निघलाय तो, म्हणजे 1 तासाभरापूर्वी वगैरे बाहेर निघलेला असेल. ब्ल्यू टायगर मॉथ. मॉथ आणि बटरफ्लाय दोन वेगवेगळे असतात बरं. हा मॉथ आहे पण बटरफ्लाय सारखा ब्युटिफुल असा असतो आणि डायरिनल असतो, दिवसा उडणारा मॉथ आहे हा. तर हा 1 तासाभराने याचे पंख पूर्ण फुलवेल. अजून फुलतायत ही पंख, कवळीत पंख अजूनही. हा चल ठीक. आम्हाला वाटलं त्याच्या नाही, आत्ताची सुरुवात आहे त्याची. हा तासभर इथं राहिला ना, थोडंसं ऊन भेटलं ना, यांना स्वतःचं बॉडी टेम्परेचर मेंटेन करता येत नाही. त्यांना बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी इन्व्हायरमेंटवरती डिपेंड राहावं लागतं. मग असा हळूहळू सूर्यवरती आला की त्याचं टेम्परेचर वाढेल, मग तो प्रेशर क्रिएट करेल आणि पंख फुलवेल त्याचे. तासाभराने हे उडेल. सर ये जो आपने पॉइंट अभी रेज किया ना देवराई, तो वो भी हम 6-8 महीने से वही देख रहे थे कि दिस एरिया, ये जो एरिया है इसमें बहुत रिच ट्रेडिशन है देवराई का. करीब 16 से 17 देवराई हैं, लेकिन उनकी खुद की वैल्यू अब कम होती जा रही है फ्रॉम द, तो इसलिए these kind of events are very मेरे important. पास एक डेटा है टोटल 17 जो बोला अपनी विक्रमगढ़ एंड जवाहर में 17 देवराई है. तो हर एक का स्टेटस क्या है अभी, देन थ्रेड्स क्या है, कल्चरल वैल्यूज इनके क्या है, देन प्रेशर कौन कौन से है, तो एरिया कितना है, स्पेसिस का डेटा है, तो उसके ऊपर भी बाद में हम इंटरेक्शन करेंगे. सूर्यदेवाचं पण यश चांगला होतं, चांगला म्हणजे असं काही चांगलं ते फणसीचं झाड आहे ना? हा याचं हे काय म्हणजे रानफणस म्हणतात. रानफणस. हा रानफणस. त्याची अशी फळं बारीक अशी याची सारखी जातात आणि आपली मोठी फणस ती तिची मोकळे पण हे आणि ह्या झाडाचा काय उपयोग होतो, कशाला वापरतात? कशाला काही नुसतंच त्याचं काही एवढा नाही उपयोग. उपयोगाचं काही नाही. तिची पण फळं पोळा येऊन इथून खातात तिची. नाही, पक्ष्यांना फळं भरपूर आहेत का? हा फळं पडतात ना, बारीक अशी फळं येतात त्याची. ठीक आहे, आपण निघूया आता, पुढे जाऊया. पुढे जाऊया आपण आता. चालता चालता मी तुम्हाला एक इपी फाईट दाखवतो बरं. इपी फाईट म्हणजे काय असते, झाडावरती येणारं झाड. इपी म्हणजे अबव, फाईट म्हणजे प्लांट. हा हे एरिडिस क्रिस्पम नावाचं ऑर्किड.
ऑर्किड शब्द ऐकलाय कधी तुम्ही? हा, हे आता फ्लॉवरिंगला यायला पाहिजे होतं आणि आपले बरेचसे ट्रीज आहेत ना आता फ्लॉवरिंगला यायला पाहिजे होते, पण यावेळेस जरा मान्सून डिले झाला, बऱ्याच दिवस राहिला, त्यामुळे फ्लॉवरिंग थोडंसं डिले होतंय बहुतेक. हा, तर हे एरिडिस क्रिस्पम म्हणून आहे, जे मोठं दिसतंय ना ते ऑर्किड आहे. त्याला ब्ल्यू म्हणतो, पिंक कलरचा असा मोठा इन्फ्लोरेसन्स येतो. एरिडिस क्रिस्पम, मॅक्युलोसम, डाल्झेली अशा 5-6 स्पेसीस आपल्या इथे एरिडिसच्या मिळतात. त्यातलं हे एरिडिस क्रिस्पम म्हणून ऑर्किड आहे. आणखीन 2 ऑर्किड आपण बघणार आहेत, रस्त्यानं जाताना तुम्हाला ऑर्किड दिसतील. हां हां, येस 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 येस, वी कॅन हॅव अ राऊंड. या चला थोडंसं या पुढे. हा, बघून घ्या ना, बघून घ्यायचा. चला यार, हां सांगतो मी तुम्हाला. हे बघा, हे जे उंच गेलेलं ट्री आहे ना, हे स्लायशेरा ओलियोसा नावाचं सॅपेंडेसी नावाच्या फॅमिलीतलं, म्हणजे आपल्या रिठेच्या फॅमिलीतलं हे झाड आहे. मराठीत याला म्हणतात कुसुम आणि जव्हारमध्ये त्याला कोसम म्हणतात आणि पुण्याची लोक कुसुम म्हणतात. तर याला थोडेसे स्पाईन असलेले छोटे छोटे फळं लागतात, ग्रीनिश कलरची फळं लागतात आणि ती पिकली की एवढी आंबट असतात, खूप आंबट असतात. इथल्या मुली काय करतात, त्याची फांदी तोडून शेळ्यांच्या मागे जाता जाता, जनावरांच्या मागे जाता जाता एक एक फळ खात जाताना दिसतात आपल्याला. तर व्हिटॅमिन सी न फुल भरपूर असं असलेलं कुसुमचं झाड हे वेस्टर्न घाटमध्ये सापडतं. म्हणजे तुम्ही जर हे औरंगाबादला गेले किंवा अहमदनगरला गेले तर तिकडे तुम्हाला मिळणार नाही. हे या पट्ट्यामध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगेतच सापडणारं झाड आहे, स्लायशेरा ओलियोसा कुसुम. तर त्याला काटे आहेत ना? त्याच्या फळाला पिंक हो जाते ना लीव्स. हां 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 वन टाइम आणि नंतर नाही का, ज्यावेळेस याची पानं नवीन नवीन असतात ना, पालवी फुटते ना, त्यावेळेस एकदम लाल रंगाचा असा पूर्ण ट्री तयार होतो, पिंकिश रेड कलरचा असा छान छान ट्री. हे पण सगळे एरिडिसच आहेत इथे, दिसतायत ना ऑर्किड. त्याच्यावर ऑर्किड हे एपिफायटिक असतं, पण ते पॅरासाइट नसतं. म्हणजे त्या झाडापासून ते न्यूट्रिएंट घेत नाही, काही घेत नाही, फक्त शेल्टर आणि सपोर्टसाठी त्या झाडावरती राहत. ते दुसरं बारीक पानांचं जे आलंय ते काय आलंय? हे बघ रे, ते नाही, एक मागे तिकडे त्या बाजूला ते म्हणजे छोटी छोटी पानं चिंचेच्या पानासारखे दिसते. हेच ना. हा, हे अकेशिया सिझिया नावाचं झाड आहे. बाबूळ प्रकार. हा, बाबूळ प्रकारात अकेशिया सिझिया. म्हणजे शिकेकाई असते ना, तिचं नाव आहे अकेशिया कॉन्सिना आणि ही त्याच्याच जवळची एक आहे अकेशिया सिझिया म्हणून. याची पानं वगैरे जवळ दिसली, आपण रस्त्याने दाखवेल तुम्हाला कसं ओळखायचं असतं, कुठे ग्लँड असतात वगैरे वगैरे. हा, हे दिस वन. हे बघा रे, तुम्ही अजून त्रिफळा चूर्ण नाव कधी ऐकलं नसेल तर मी यंग आहेत बरं का. त्रिफळा चूर्ण काय असतं, हे पर्गेटिव्ह असतं, पोट साफ करण्यासाठी वगैरे त्रिफळा चूर्ण घेतलं जातं. त्याच्यामध्ये 3 महत्वाची झाडं असतात, हिरडा, बेहडा आणि आवळा. हिरडा, बेहडा आणि आवळा. त्यातला हिरडा हा हिरड्याचं झाड आहे, टर्मिनालिया चेब्युला असं त्याचं नाव आहे, टर्मिनालिया चेब्युला. आणि हे हिरड्याचं फळ आहे, मागच्या वर्षी आलेलं हिरड्याचं फळ, ही त्याची हिरड्याची बी. तर हे पोट साफ होण्यासाठी, पोट साफ असेल तरच माणसाचं स्वास्थ्य चांगलं राहतं.
तर त्यासाठी हे खूप छान आणि गुणकारी असं बऱ्याच काळापासून वापरलं जाणारं चूर्ण असतं. त्यातलं हे एक मेडिसिनल प्लांट टर्मिनालिया छेब्युला. आणखीन याचा उपयोग काय असतो माहिती आहे का? लेदर इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळेस लेदर चमडीपासनं जे आपण वापरतो ते लेदर तयार करण्यासाठी एक प्रोसेस असते, टॅनिंगची प्रोसेस म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये या प्लांटमध्ये टॅनिन कंटेंट, सेकंडरी मेटाबॉलाइट असतं टॅनिन, ते कंटेंट जास्त असल्यामुळे याच्या पानांपासून फांद्यांपासून टॅनिन काढून ते लेदरला ट्रीटमेंट केली जाते. हां, हे सगळे फिरड आहे. दिस वन सर लास्ट टाइम वो बड़ा था राइट व्हाट वी सर ये फळ आहे. आता हे काय झालेलं आहे? ये फल है, ये क्या है? अंदर बीज है, बीज है और ऊपर जो है उनका ये यूज होता है. राइट. चला पुढे चला. रिकॉर्डिंग या झाडाचं नाव सांगा कोणतरी मला. मोहाचं झाड आहे बरं. हे कल्पतरू आहे जवारचा. जवारचा कल्पतरू का? तर याची प्रत्येक गोष्ट यूज केली जाते, प्रत्येक गोष्ट. अगदी त्याची फुलं आहेत ना, त्या फुलांपासून वेगवेगळे पेय तयार केली जातात. माहिती तुम्हाला? त्यानंतर त्याची फळांची, कवळ्या फळांची भाजी केली जाते, मोठी म्हणतात, त्या मोठ्यांची भाजी पण केली जाते. त्याच्यानंतर ते बिया असतात ना, त्या बियांपासून तेल पण काढलं जातं आणि ते तेल वापरलं जातं खाद्यतेल म्हणून. तर बऱ्याच ठिकाणी हे वापरात येणारं मधुका इंडिका असं, मधुका लॉन्जिफोलिया, मधुका इंडिका असे त्याचे 2-3 नाव आहेत सिनोनिम्स. तर मधुका इंडिका तुम्ही लक्षात राहू दे. हे चिक्कूच्या फॅमिलीतलं आहे. आता फुलं यायला लागायला पाहिजे. आणि आता हे सगळं फेब्रुवारी मार्च मध्ये पानं फुलं गळून यायला जातील आणि फ्लावर यायला सुरुवात. चिक्कूच्या फॅमिलीतलं हे झाड आहे. हां, चिक्कूची फॅमिली असते सॅपोटेसी आणि हे पण सॅपोटेसी मधले. याचं ओळखायचं कसं असतं सॅपोटेसी? तर या सगळ्या सॅपोटेसी मेंबरला मिल्की लॅटेक्स असतो. जर तोडलं तुम्ही तर त्यातनं मिल्की असा सबस्टन्स बाहेर निघतो, लॅटेक्स. याच्यावरनं हे सॅपोटेसी फॅमिली ओळखली जाते. चिक्कू पण तुम्ही तोडला आणि चिक्कूची पानं मिल्की लॅटेक्स निघतात. छोटा चिक्कू, हां छोटा चिक्कू एवढा. चिक्कू पेक्षा थोडा लहान असतो. पाटील साहेब आपलं थोडंसं सांगा ना, आपल्या मोहापासून केलेलं आहे ना डॉक्टर सांगा, रेसिपी केलेलं आहे. सगळा पदार्थ बनवलेले आहे. मोहाची पुरणपोळी, मोहाचा हलवा, मोहाचं सरबत, ते सरबत वेगळं आणि हे वेगळं. नंतर ह्याचं हे कोशिंबीरमध्ये असे जवळजवळ 15 रेसिपीज. मी पुढच्या वेळी तुम्हाला ते पुस्तक हे करीन किंवा व्हॉट्सअपला टाकेन तुम्हाला. आता आज आपण लिस्ट केल्यानंतर. तर महुआला का कल्पवृक्ष म्हटलेलं आहे? तर सरांनी जसं सांगितलं, प्रत्येक गोष्ट हे आहेत. आता भविष्य काळात आपण जे तेल आता खातोय ते सगळं तेल भेसळ आहे. महुआचं तेल प्युअर तेल आहे. आणि आम्हाला आता काही झाडं सर अशी मिळाली की ज्याच्यात 52% तेल आहे. म्हणजे 100 किलो बिया हे केल्या की 52 किलो तेल मिळतंय. म्हणजे एवढं पोटेन्शियल झाड आहे. कारण आता खालची जमीन संपली आपली, आता वरची जमीनच पकडावी लागेल आणि झाडं हेच तेलाची झाडं असा विषय पुढे घ्यावा लागेल. आणि त्यात महुआचं महत्त्व खूप मोठं आहे. नंतर ही नॅचरल शुगर आहे, बरोबर ना सर? आता महुआ, आता आपल्याला त्या याच्यापासून फॅक्टरी, शुगर एक्स्ट्रॅक्शनच्या फॅक्टरीज आता बनायला आहेत. आणि सगळीकडे गडचिरोली, नंदुरबार आणि जव्हार ह्या 3 ठिकाणी जास्त प्रमाणात महुआची झाडं आहेत. रेसिपी खूप. पुरणपोळी 90-100 रुपयाला विकली जाते. पुण्यात आम्ही विकली बचत गटाने महुआची पुरणपोळी. महुआ भाजून तो खाता येतो रेग्युलर आपल्या आहारामध्ये. म्हणजे कुपोषणासाठी महुआ एक मोठं
हे आहे जे आमच्या आहारातनं फुलं बियांचं तेल तर थोडंसं कडवट असतं, पण आता ह्यांना माहित आहे ते नाचणीची भाकरी टाकतो ना आपण, नंतर आंब्याचं पान त्याला टाकतो. गरम केलं की वाफेसारखं झालं की मग त्याच्यानंतर थोडंसं मग त्याच्यात फोडणी द्यायची, मग त्यातला कडवटपणा जातो. कॅन्सरसाठी मोहाची फुलं आहेत ना, त्याची भाकरी करून खाली तर कॅन्सर पेशंटला खूप आराम मिळतो. तर असे अनेक ह्याच्यावर पुस्तक आहे एक आमचं, तर मी तुम्हाला पुढच्या ते सॉफ्ट कॉपी तुम्हाला मेलवरती टाकेन. माझं एक राहिलं बरं का, मला सरांचं इंट्रोडक्शन करून द्यायला पाहिजे होतं. ही वेळ नाही आता आपलं सर विषय ऐका, वेगळे. ऐका. संजय सर आहेत संजय पाटील सर, हे बायफ ऑर्गनायझेशन मध्ये काम करतात आणि खूप मोठा माणूस आहे. ऐका, अभ्यासाच्या ते म्हणतील दृष्टीने. तसं. तर NBPGR म्हणून एक संस्था असते भारत गव्हर्नमेंटची, नॅशनल ब्युरो फॉर प्लांट जेनेटिक रिसोर्सेस. तर भारतातले सगळे प्लांट जे आहेत ना त्यांचे रिसोर्सेस, जेनेटिक रिसोर्सेस तिथं ते क्रायो प्रिझर्वेशन मध्ये ठेवतात. म्हणजे -140 190 डिग्रीला ते सगळ्या बिया, त्यांचे लागणारे प्रोपोग्युल्स ट्यूबर्स ते मेंटेन करतात. 40-50 वर्ष तो जिनोम तिथं कॉन्झर्व होतो आणि भारतभर ती संस्था काम करते. त्या संस्थेच्या सल्लागार बॉडीवरती सर म्हणजे बघा, आणि सिनियर सायंटिस्ट इन बायफ त्यांच्याकडे जवळपास 300च्या वरती 350 एवढे राईसचे लोकल व्हरायटीज आहेत. भाताचे वेगवेगळे वाण त्यांनी कलेक्ट केलेले आहेत. त्यांचं स्वतःचं सीड बँक आहे. तुम्ही बायफला जर कधी व्हिजिट केलं तर सीड बँक आहे, तिथे त्यांनी ते मेंटेन केले. दरवर्षी ते प्रोपोगेट करतात, प्रोपोगेट करून परत सीड्स ते मेंटेन करतात. त्यांच्या नावावरती त्यांनी दोन का तीन नवीन व्हरायटीज आहेत, 3 नवीन भाताच्या व्हरायटी तयार केल्यात सिलेक्शनच्या प्रोसेसमधनं. सरांचा नॅशनल इंटरनॅशनल बऱ्याच ठिकाणी टायअप आहे सगळ्यात सायंटिस्ट, पण डाऊन टू अर्थ. आता ज्या माणसाला निसर्ग कळाला ना तो नेहमी डाऊन टू अर्थ राहतो. म्हणून पाटील सर डाऊन टू अर्थ. आणि विशेष त्यांचे शब्द टाकला सर, उद्या या मी सुरुवात करतो आले. आणि अकोल्याच्या ज्या बीजमाता आहेत पद्मश्री ज्यांना मिळाला राहीबाई. त्या राहीबाई पोपेरे त्यांचे सर गुरु आहेत. सरांमुळे त्यांनी त्यांना हे केलेलं आहे. त्यांची स्टोरी सांगतो मी. आता जाऊया हळूहळू परिचय. महुआबद्दल सांगायचं राहिलं